पाहायला मिळाले आणि ही पहिली बॅटल. कारण बघा जुना नुरकीचं क्रिकेट आपण उचलून पाहिलं तर वेल टॅलेंटेड यंगस्टर्स या गावामधनंही आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात आणि इथे अपेक्षा करूया की ही यंग टीमही चांगला खेळ दाखवेल. डेफिनेटली या मॉर्निंग सेशनमध्ये एक चांगली बॅटल रंगेल. अंपायरचा ग्रीन सिग्नल. दुसरा आणि अंतिम दिवस आणि पहिला सामना. पहिला बॉल. पहिलाच बॉल टॅप केलंय बॅकफुटवरती जाऊन डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न एका क्षणाला करायचा होता बट थ्रो ज्याप्रमाणे आला नकारण्यात आलं. सिंगल मिळेल. एका धाब्यानंतरमान सुरुवात करतोय आपल्या इनिंगला बॅटर. पुष्पम आणि भावेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. जुनांदुर्गी गाव खेळतोय. कदाचित समीरजी ठाकरे जर फ्री असते तर तेही या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाले असते. समालोचन क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने जुनांदुर्गी गावाचं नाव आमचं बंधुतुल्य मित्र समीरजी ठाकरे सरांनी पुढे नेलं आणि ते एक चांगले खेळाडू आहेत. जेव्हा संधी मिळते तेव्हा तेही खऱ्या अर्थाने ग्रामीण टीममध्ये आम्ही त्याला भरपूरदा खेळताना पाहिले. कदाचित मॅच पाहत असतील तर त्यांच्याकडनंही या स्पर्धेसाठी आणि जुनांदुर्गी टीमसाठी शुभेच्छा असतील. हा बॉल वाईड यॉर्कर टाकायचा होता बट फार जास्त बाहेर टाकलाय. यस बाहेर टाकलाय. अतिरिक्त रन इथे नक्कीच मिळतील. 22ची सिंगल प्लस वाईडची एक एक्स्ट्रा या 2 धावा मिळतील. धावफलक आता पुढे जातो 3 वरती. पण कालचा दिवस आपण पाहिला होता की 3 षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला 30 to 40 बिटवीन जर तुम्ही बनवतात तर एक चांगला टोटल आहे. साईड बाउंड्रीजची चर्चा या क्रीडांगणावरती नेहमी होतच असते की साईड बाउंड्रीज थोड्या छोट्या आहेत पण कधी कधी त्याचा बेनिफिट घेण्याच्या प्रयत्नामध्ये चांगले चांगले बॉलही बॅटर मिस करतात आणि यावेळेस यष्टांचा वेध. क्लीन बोल्ट. पहिला धक्का. पहिला धक्का लागला. क्रमांक 3 वरती न्यू बॅटर आता मैदानाचा हातमध्ये दाखल होतोय. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती गो टू बॅटिंग करण्याकरिता येतात. खऱ्या अर्थाने बघा जी नावं 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवतील ती नावं आम्ही घेणार आहेत. त्यात आम्ही काही करू शकत नाहीये. सफलता प्रणवला मिळाली. अगदी स्टंप टू स्टंप तो बॉलिंग करतोय. लो फुल टॉस. ऑन साइडला खेळायचं होतं. डीप मध्ये फिल्डर एकमेकांना पाहतच राहिला आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. निराशेत प्रणव. कारण कुठेतरी जर आपण पाहिलं तर मॅक्झिमम 2 गेल्या असत्या बट तिथे 4 गेल्या. या गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागतं. जेव्हा तुम्ही डीपमध्ये बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करत असता अशा क्षणाला जेव्हा 2 फिल्डर एकाच जागेवरती बॉल फील्ड करण्यासाठी पोहोचतात तेव्हा तिथे तुम्हाला कोऑर्डिनेट करावं लागतं एकमेकांसोबत. तिथे मिस्टेक झाली तर अशा रन जातात आणि तेच घडलं. जिथे मला वाटतं मॅक्झिमम 2 गेल्या असतात तिथे आता तुम्ही 4 दिला. धावफलक 4 धाब्यांच्या साहाय्याने त्या स्कोर कार्ड पुढे जातोय. 7 ऑन द बोर्ड. 7 धाबा धावफलकावरती जुनांदुर्गी संघ खेळतोय. माइंडमध्ये ही गोष्ट असेल की 30 ते 35 किमान तरी बनवायच्याच आहेत. आता स्विच हिट खेळायचा होता बिकॉज पॉइंटचा फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये होता. कुठेतरी त्याला बीट करण्याचा प्रयत्न होता बट एकंदरीत ज्या लेंथवरती हा बॉल होता लो फुलटॉसच होता. मागील जो फटका आला होता ऑन साईडला तशा प्रकारे खेळले असते तरी सुद्धा बेटर राहिलं असतं. म्हणून शॉर्ट सिलेक्शनही नेहमीच महत्त्वाचा राहतो. डॉट बॉल इथे येतोय. अजूनही काही चेंडूंचा खेळ या पहिल्या षटकामध्ये बाकी आहे. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. ऑन साइडलाच फटका खेळलेत. बॅटचा टोला लागलाय. काऊ कॉर्नर रिजनला फिल्डर येतात. आताही जर आपण पाहिलं तर बॅकअपला खेळाडू जर नसते तर इथे देखील एक्स्ट्रा रन्स काही जाऊ शकल्या असत्या. इन बिटवीन सिंगल कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड आता 8 वरती जाऊन पोहोचला आणि जर आपण पाहिलं या पहिल्या षटकामध्ये फक्त 1 चेंडू बाकी आहे.
प्रणव भोईर लास्ट सीझन खऱ्या अर्थाने ग्रामीण फॉर्मॅटमध्ये जबरदस्त राहिला होता प्रणवसाठी. विथ बॅट विथ बॉल काय प्रदर्शन त्याने दाखवलं होतं मागील सीझन मध्ये. उडवलाय बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येत आहेत आणि कॅच ड्रॉप. नाखुश असेल प्रणव, कारण याआधी मिसफिल्ड झाली, तिथे चौकार गेला, त्यात नंतर इथेही विकेट मिळायला हवी होती पण तिथेही कॅच ड्रॉप झाली आहे. आणि अंतिम बॉलवरती जर आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट झाली आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स इथे बनवण्यात आल्या 9 आणि अजूनही येत्या 2 षटकांचा खेळ इथे बाकी आहे. चला, कोणत्या प्रकारे मीटिंग होणार नाहीये, प्लीज फिल्डिंग सेट करा आणि पुढील षटकाला सुरुवात करा. बघा, टीम जुनानदुर्गे 2 रन्सची पेनल्टी तुम्हाला देण्यात येत आहे बिकॉज 12th मॅन रेसिंग मध्ये नाहीये. पहिलं षटक 9 धावा बनवण्यात आला, त्यातल्या त्यात कुठेतरी फिल्डिंगचा दर्जा चांगला राहिला असता तर मला वाटतं आणखीन एखादी विकेटही असती, काही रन्स कमी असत्या. बघा, 3 किंवा 4 ओव्हरच्या ज्या मॅचेस असतात ना त्यामध्ये 1-2 रन्सचाही डिफरन्स फार मोठा असतो आणि त्या क्षणाला तुमच्या फिल्डिंगचा स्तर तुम्हाला वाढवणं, फिल्डिंगमध्ये जास्त एफर्ट्स देणे नेहमी महत्त्वाचं राहिलं. कारण बहुतांश वेळा आम्ही पाहिलं ग्रामीण क्रिकेट, त्यात नंतर ओपन फॉर्मॅटमध्येही पाहिलं की 1-1, 2-2 धावांनीही ना मॅचचे रिझल्ट कधी कधी डिसाईड होऊन जातात. आणि तो फरक कुठे पडतो तुमचा मिसफिल्डवरती. कारण आत्तापर्यंत जर आपण काउंट केले ना तर फर्स्ट ओव्हरमध्ये जर मिसफिल्डच्या जोरावरती रन्स गेले ना त्या 3 ते 4 आहेत, स्कोर कार्डवरती 9 आहेत. कुठेतरी तिथे एखादा विकेट हवा होता किंवा 6 ते 7 हव्या होत्या, पण तिथे 9 आहेत. कारण बघा, हे कॅल्क्युलेशन अगदी मॅचच्या स्टार्टमध्ये नाही समजत, जेव्हा अगदी शेवटच्या चरणावरती आपण पोहोचतो ना तेव्हा या गोष्टी कधी कधी टोचतात. राऊंड द विकेट, सेकंड ओव्हर, पहिलाच बॉल, इथे बॉल सोडून दिलाय बॅटरने, डायरेक्ट हिट, अंपायरने नकारलंय. नो बॉलचा इशारा. आय थिंक विकेटच्या बाहेर पिचिंग झाली आहे. आय थिंक भीमर नो बॉल आहे. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर 22ची सिंगलही कंप्लीट झाली, म्हणजे 2 मिळतील. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल, स्कोर कार्ड आता 11 वरती. फ्रीटचा बॉल किती बेनिफिट घेणार, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर एकच बाउंड्री या फर्स्ट इनिंगमध्ये आलेली आहे, ती देखील मिसफिल्डच्या जोरावरती. फ्रीटचा बॉल फुल लेंथ होता, फिल्डर आहे डीपमध्ये, मिड विकेटला. प्रणव सिंगल मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही इथे बॅटर्सने केला नाही आहे. बघा, एकंदरीत या सिच्युएशनमध्ये ना ज्याही रन्स येतात, ज्याही माध्यमातून येतात ते महत्त्वाचं आहे जुनानदुर्गेसाठी. कारण ज्या रन्स इथे बनतील, जर 30+ टोटल बनवतायत तर तो देखील या मॉर्निंग सेशनमध्ये एक चांगलाच टोटल मानला जातो. कारण कालचा दिवस आपण पाहिलं 30-40 धाबा जरी बनवला तरी सुद्धा फाईट होते, मॅच भरपूर टीम्सला आपण जिंकतानाही पाहिलंय. लॉंग ऑफला फिल्डर येतात, आता ही कॅच ड्रॉप. ज्या प्रकारे फिल्डिंग केली जाते, कॅचेस ड्रॉप होतात, मला हा प्रश्न पडला की सकाळची झोप झाली की नाही. कारण बघा, जेव्हा तुम्ही ग्राउंडमध्ये असताना काही गोष्टी असतात त्या तुम्हाला बाजूला ठेवावं लागतं, तुम्हाला थोडं कॉन्सन्ट्रेट करावं लागतं मॅचकडे. कारण कॉन्सन्ट्रेट जर तुम्ही डिस्ट्रॅक्ट झाले ना, लक्ष जर हटलं ना तर या अशा मिस्टेक्स होतात. आणि 2 कॅचेस ड्रॉप झाल्या, मिसफिल्डही होत आहे. आता फुल लेंथ टाकला, यॉर्कर, जबरदस्त बॉलिंग. बघा, एकंदरीत ना प्रणव आणि जतीनचा जर आपण विचार केला ना, कुठेतरी बॉलिंग भरपूर चांगली राहिली आहे, फिल्डिंगचा स्तर थोडा खाली राहिला, पण त्यामध्ये देखील सुधारणा करणं गरजेचं असेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 13 वरती स्थिर आहे. मोठे फटके हवेत जुनानदुर्गे टीमला. नेक्स्ट बॉल, यावेळेसही अगदी फुटवर्कचा वापर करून थोडं पुढे जरूर आले, बट त्यात नंतरही जर आपण पाहिलं तर बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाहीये. सिंगल इथे जरूर मिळेल. धाव फळक आता या एका धाव्याच्या साह्याने स्कोर कार्ड आता 14 वरती. बघा, एकंदरीत जर फिल्डिंगचा लेवलही चांगला राहिला असता तर इथे रन्स आणखी कमी असत्या, बट इट्स अ पार्ट ऑफ द गेम. पण बॅटिंगमध्ये प्रयत्न केले जात आहेत की मोठे फटके खेळायचे आहेत, बट आतापर्यंत त्या प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये.
आता ही फुल लेंथ आहे डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने लॉंग ऑफ. आता ही मिसफिल्ड आणि हा ही बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. सातत्याने एकच गोष्टीची आपणही चर्चा केली आणि तीच गोष्ट वारंवार होत आहे. कारण बघा मिस्टेक्स होतात, खेळ आहे, चुका होऊ शकतात, बट खऱ्या अर्थाने एकच चूक वारंवार करणं ही सर्वात मोठी चूक असते. थोडं लक्ष द्यावं लागेल. बट ही गोष्ट चांगली आहे टीम जुनानदुर्गीसाठी, कारण 4 धावा आणखीन इथे आला. स्कोर कार्ड आता 18 वरती जाऊन पोहोचला आणि आणखीन 2 ते 3 चांगले फटके जर इथे येतात तर एक चांगलं टोटली या पहिल्या सत्रामध्ये उभारलं जाऊ शकतं आणि त्याच दिशेने वाटचालही करतायत. हा बॉल सोडून दिलाय. आता ही दिशा पाहावी लागेल आणि आता ही नो बॉलचा इशारा इथे येतोय. विकेटच्या बाहेर आय थिंक पिचिंग झाली आहे, सो दॅट्स वाय नो बॉलचा इशारा आला. दुसऱ्यांदा घडलं या षटकामध्ये ही गोष्ट. याआधी आपण पाहिला होता नो बॉल, अगदी पहिलाच बॉल तो देखील नो बॉल होता, त्यानंतर हा नो बॉल. बट फ्रीटचा बेनिफिट तेव्हा घेता आला नव्हता, पण इथे घेतला जाईल का. स्कोर कार्ड आता 19 वरती आहे. 2 चमचमात्या ट्रॉफीज ठीक आमच्या समोरच आहेत. आता त्या कोण उचलणार आहे. एका ट्रॉफीवरती तरी किमान रांजनोली टीमने नाव कोरले, बट ती एक ट्रॉफी कोणती असेल, कारण कालचा दिवस ज्यावेळी रांजनोली संघ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून फायनलमध्ये प्रवेश करताना दिसला, बट त्यांचा अगेन्स्ट फायनलमध्ये कोण खेळेल या प्रश्नाचं उत्तर आज दिवसभरामध्ये मिळणार आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आहे आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळही इथे समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती विकेट गेले 2 टीम जुनानदुर्गी. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. चेतन बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती येतो. यापुढील होणारा जो सामना आहे पुढील सामना टीम सरवली आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम दिवा स्पोर्ट दिवा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपणही रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉस केला जाईल. 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांमध्ये टोटल रन्स 19 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर आपण पाहिलं एका षटकाचा खेळ इथे बाकी आहे. अंतिम षटक. बॉलर रोहन तयार होतोय आणि बघा ही 30 नावं आहेत जे मी सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्येही पाहतो. प्रणव, जतीन, रोहन. ग्रामीण क्रिकेटमध्ये या तिन्ही बॉलर्सने चांगला परफॉर्मन्स नेहमीच दिला बिना टीमसाठी आणि इथेही बघा बॉलिंगचा दर्जा मी म्हणेन कुठेही कमी नाही आहे. बॉलिंग योग्यच झाली, बट फिल्डर्सची साथ मिळाली नाही. अंतिम षटक. चला सुरुवात करायची या अंतिम षटकाला. रोहन तयार होतोय. या अंतिम षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहे. चेतन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन त्यामध्ये किती ऍड केल्या जाऊ शकतात हा प्रश्न आहे. ओव्हर द विकेट दरम्यान एकंदरीत जर आपण विचार केलं ज्याप्रमाणे बॉल रिलीज केला असं वाटलं की अतिरिक्त गतीने येईल, बट चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी होती. पडल्यानंतर बॉल कमी गतीने आला. डॉट बॉलने सुरुवात करतो या अंतिम षटकाची रोहन. यावेळेस प्लॅन मिस. आणखीन एक डॉट बॉल. चेतनही थोडा सरप्राईज झाला कारण त्याच्या चेहऱ्यावरची ती प्रतिक्रिया आहे ती कुठेतरी आपल्याला सांगते की बॉल पडल्यानंतर थोडा बाहेरच्या दिशेने वळतोय आणि त्याच गोष्टीमध्ये कुठेतरी गेले 2 चेंडू जर आपण पाहिलं मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न तर झाले, पण बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्टच झाला नाहीये. कारण बघा लास्ट ओव्हर आहे. एक चेंडू महत्वाचा आहे आणि डेथ ओव्हरमध्ये आपण जर बॉलरचा बाजूने विचार केला तर त्यांच्यासाठी पूर्णपणे माइंडसेट क्लिअर आहे की विकेट नाही मिळाली हरकत नाहीये, जास्तीत जास्त डॉट बॉल टाकायचेत. यावेळेस शफल होऊन खेळले होते. दिशा खराब आहे. डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन इथे मिळेल. स्कोर कार्ड आता या अतिरिक्त रनच्या सहाय्याने आता 20 वरती जाऊन पोहोचलाय. 20 ऑन द बोर्ड. अजूनही ती 4 चेंडू बाकी आहेत. माफी सुद्धा 2 निर्धाव चेंडू आले आणि त्यानंतर कुठेतरी थोडा प्लॅन चेंज केला. डाऊन द लेग साइड. दिशा खराब राहिली. अतिरिक्त रन आली. अजूनही 4 चेंडू आहेत. किमान 2 तरी बाउंड्रीज इथे जुनानदुर्गी टीमला हव्या आहेत. किमान 2. ऑन साइडला फटका खेळलेत. फिल्डर आहेत आणि आता फायनली कॅच पकडली जाईल.
कारण याआधी जितक्याही कॅचेस राहिल्या त्या सर्व ड्रॉप झाल्या होत्या, पण त्यात नंतर फायनली कॅच पकडण्यात आली आणि हा धक्का इथे तिसरा लागला. सफलता मिळाली. न्यू बॅटर हर्ष देतो बॅटिंग करण्याकरिता. प्लेन मिस. आणखीन एक डॉट बॉल. अंतिम षटक. त्यामध्ये जर आपण रोहनची बॉलिंग पाहिली तीही लाजवाब राखली. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं त्याने जे 4 बॉल टाकलेत त्यामध्ये फक्त एक अतिरिक्त आहे व्हाईट बॉलची. त्या व्यतिरिक्त कोणतेही रन नाहीये. विकेटही एक मिळाली रोहनला. अजून 2 चेंडू बाकी आहेत. पुल केला. फिल्डर आहेत उपस्थित आणि कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता रोहनसाठी. धक्का इथे चौथा लागलाय टीम जुनांदुर्कीला. बघा पहिलं सत्र जर आपण पाहिलं ना तर ऑल ओव्हर बॉलिंग मध्ये मी म्हणेन कोणतीही मिस्टेक नाहीये. मिस्टेक झालेल्या आहेत त्या फक्त फिल्डिंग मध्ये. तिन्ही बॉलर्सने त्यांच्या परीने फार चांगलं मी म्हणेन कंट्रीब्यूट केलंय या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. कनेक्शन. यश प्रॉपर. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. पहिलं सत्र इन स्टाईल फिनिश केलंय आणि पहिल्या सत्रामध्ये या षटकाराच्या जोरावरती 26 धावा बनवण्यात आलेल्या आहेत आणि 27 धाव्यांचं टार्गेट इथे सेट केलंय टीम जुनांदुर्कीने अगेन्स्ट टीम भिनार. चला टॉस साठी यायचे. दिवा आणि सरवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी पोहोचायचे. दिवा टीमचे कॅप्टन आलेत. सरवली टीमचे कॅप्टन आपण या. चला टीम सरवलीचे कॅप्टन आपण यायचे टॉस साठी. आणि आज कॉम्बॉक्स मधनं आमच्या समवेत आवाज टिटवालाच ऐकायला मिळेल. विश्वाजी केने ही जोडले जातील. टॉस दरम्यान आपण करणार आहोत सरवली विपक्ष दिवा अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉसही केला जातोय. ऋषभ पवार यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला दिवा टीमने. टॉस जिंकला आणि निर्णय थोड्या वेळाने तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. टार्गेट जो सेट केलाय 27 धावांचं लक्ष आहे. सेकंड इनिंगला होईल सुरुवात आणि कॉम्बॉक्स मध्ये करूया आपण बदल.
नुकतेच आवाज टिटवाळाचा आज आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. विश्वाजी केणे जोडले जातील जशी सेकंड इनिंगला होईल सुरुवात. धन्यवाद. जून आंदुर्गी संघ आपण आमच्या कॉम्बॉक्सशी लगेचच संपर्क करायचा आहे. संघनायक किंवा त्यांचे एखादे प्रतिनिधी आमच्या नक्कीच कॉम्बॉक्सशी आपण संपर्क करायचा आहे. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुनश्च आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. आपण पाहतो मित्रांनो, जय बजरंग ट्रॉफी गोरसई बी 2025 हे भव्य दिव्य आयोजन. आणि आज आमच्या सोबत विशालजी पाटील सर देखील आहेत. त्यांचं देखील आपण खूप खूप आभार व्यक्त करूयात, कारण की मॅच देखील तितकीच महत्त्वाची. एका बाजूला आपण पाहतोय भिनार त्यांच्या अगेन्स्ट जून आंदुर्गी आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 27 धावा बनवायच्या. 26 झाल्या होत्या, 27ची आवश्यकता असेल. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. सकाळचं सत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करूया आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन देऊन अशा या स्पर्धेला आपण करूया सुरुवात. धावा बनवायच्या 27 बनवायच्यात आणि इथून मात्र सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये प्रणव आणि त्याच्या सोबतीनं प्रणयला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज भावेश आपण पाहणार आहोत. 3 षटकांची मॅच आहे. धावा बनवायच्या 27चा लक्ष्य आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी मधाच्या आतमध्ये हे दोन्ही बॅटर्स देखील सज्ज झालाय. ऐतिहासिक क्रीडांगण भिवंडीतील आपण पाहतोय चॅलेंज ग्राउंड आणि त्याच्यावरती ही भव्य दिव्य अशी स्पर्धा जय बजरंग ट्रॉफी गोरसई बी 2025 हा तरार आहे. मागील सत्राचा विचार केला तर प्रथमतः फलंदाजी करत असताना जून आंदुर्गी संघाने धावा बनवल्या 26. अशामध्ये आपण विचार केला तर चांगली बॅटिंग लाईनअप देखील आपण पाहायला मिळाली, परंतु गोलंदाजी प्रणवने केली होती. आणि आता मात्र प्रणवच इथे मात्र असं बॅटर मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. हो, पहिला चेंडू अवे ऑफ द बॉडी चेंडूला पिच केलं होतं ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने इथे मात्र संघाची धावसंख्या पुढे जात असताना श्री गणेशा होत असताना आणि त्या अनुषंगाने इथे मात्र धावा रोखणं गरजेचं आहे. आधीच धावा कमी झाल्या आहेत, त्यांना रोखण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. गोलंदाज भावेशला स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर प्रणव पुनश्च सज्ज. हो, आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होत्या. आज चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बॅट अँड बॉलमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होत्या आणि सातत्याने अशा पद्धतीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण की 27 धावा इथे मात्र रोखायच्या. त्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल. हो, पुनश्च दिशाहीन गोलंदाजी पंचांनी नो घोषित केला. पिचच्या बाहेर लँड झाला होता चेंडू, त्या अनुषंगाने पंचांनी लगेचच इथे मात्र नो घोषित केला. आणि त्या अनुषंगाने पुनश्च आता मात्र संधी असेल बॅटरला मोठा फटका मारण्याचे. पाहूया इथे या चेंडूवरती मोठा फटका येईल की भावेश पुनश्च कमबॅक करेल हे पाहणं देखील गरजेचं आहे. 27 धावांचं माफक लक्ष आणि त्या अनुषंगाने इथे मात्र कंजूस गोलंदाजी करावी लागेल. परंतु सुरुवातीच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर अवांतरच्या स्वरूपाने धावा धावफलकावरती बहाल केल्या जात आहेत. ओ, फटका लाजवाब. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या दूर चेंडू फरार होत आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं दमदार चौकार. चौकार आला आणि चौकारानं धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. असं वाटलं होतं काही क्षणासाठी की झेल होईल, परंतु थोडासा लेझी क्रिकेट सकाळच्या सदरामध्ये पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने 4 धावा देखील धावफलकावरती जोडल्या गेल्या. हो, आता मात्र तेज तरा चेंडू होता ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने सातत्याने धावा धावफलकावरती जोडल्या जातात.
धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती 27 बनवायच्या. त्याचा पाठलाग करत असताना सलामीची पेर मधाच्या आतमध्ये प्रणव त्याच्या सोबतीनं प्रणवच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला होता. त्या अनुषंगाने इथे मात्र भावेशला देखील कमबॅक करावा लागेल. गोलंदाजी चांगली होते परंतु अवांतरच्या स्वरूपाने सातत्याने धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 वाईट्स 1 नो त्याच्यामध्ये ऍड आपण केला. आता मात्र फुलटॉस चेंडू घुटनाट एक थमाशा देख चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. षटकार गेला आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कारण की आपण पाहिलं तर एक चौकार एक षटकार या षटकामध्ये आला. फुलटॉस चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर संधी होती. आज बॅटर प्रणवला आणि प्रणवने इथे मात्र त्या संधीचं सोनं केलं. लगेच चेंडूवरती प्रहार केला आणि त्याला षटकाराची मोहर देखील लावली आहे. आणि आता मात्र धावसंख्येचा आलेख पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये बनला त्या म्हणजेच 13 3-13 समीकरण. हो आता मात्र परफेक्टली यॉर्कर चेंडू. ही लेंथ आणि लाईन तिथे मात्र परखवावी लागेल आज गोलंदाज प्रणवच्या अगेन्स्ट भावेशला. कारण की ज्या पद्धतीची फटकेबाजी सुरुवातीच्या काही चेंडूंवरती झाली, ज्या धाबा आल्या त्या धाबांवरती ब्रेक लावावा लागेल, आळा घालावा लागेल धावांना. आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा चेंडू अचूक टप्प्यावरती होता. धावसंख्या धावफलकावरती 13 रन्स ऑन दी बोर्ड. इथे मात्र कॉन्स्टंट असेल 13 वरती धावा. वाढव्या बाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मधून क्षेत्ररक्षक जात आहेत, फेकी करतील, तत्पूर्वी मिळेल फक्त एकच धाव. एकेका धाबेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे. कारण की प्रणव आणि प्रणयला देखील ठाऊक आहे. कारण की ज्या धावा पहिल्या षटकामध्ये बनवायच्या होत्या त्या धावा इथे मात्र बनलेल्या. त्या अनुषंगाने इथे मात्र कुठल्या पद्धतीची रिस्क मधाच्या आतमध्ये घेतली जात नाहीये. 14 वरती जाऊन पोहोचलाय स्कोर. आणि आता मात्र या षटकातील हा अंतिम चेंडू शिल्लक असेल. पाहूया आता स्ट्राईक असेल प्रणयकडे. प्रणयने एकही चेंडू आतापर्यंत फेस केला नाहीये. त्या अनुषंगाने इथे मात्र हा चेंडू निर्णायक असेल. स्विच करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ होतोय समाप्त. आफ्टर द फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 14 धावा. आणि या पॅनल्टीच्या 2 धावा देखील आम्ही ऍड करतोय. त्या अनुषंगाने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 16 वरती. आणि आता मात्र समीकरण जिंकण्याचं ते म्हणजेच तब्बल 11 धावेची आवश्यकता असेल. 12 चेंडू 11 धावेची आवश्यकता. दिवा स्पोर्ट्स दिवा आणि सरवली संघ आपण लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठाच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आपण जमा व्हायचा. लगेचच आपण देखील सज्ज राहा. आता मात्र समीकरण जिंकण्याचा 11 बनवायच्या चेंडू शिल्लक आहेत 12. येणारे 12 चेंडू निर्णायक असतील. कारण की पहिल्या षटकामध्ये 16 धावा जरूर बनल्या. आणि त्याचबरोबर इथं मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती या षटकामध्ये आता रणजित वरती ही जबाबदारी सोपवल्या. विश्वास दाखवलाय परंतु विश्वासाला सार्थ ठरून मधाच्या आतमध्ये रणजितला देखील गोलंदाजी करावी लागेल. रणजित इथे मात्र नक्कीच सज्ज होईल. टीम सरवली आपण रिपोर्टिंग करा लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. लगेचच आपण इथे सज्ज राहा. जो काय ऑब्जेक्शन असेल तो मॅचच्या आधीच आपण घ्यायचा आहे. मॅच चालू झाल्यानंतर स्वीकारला जाणार नाहीये. इथे मात्र भव्य स्वागत. पहिला चेंडूवरती रणजितचं भव्य स्वागत केलं. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलं. हा येतोय धमाकेदार स्ट्रोक षटकार. प्रणवचं कौतुक करावं लागेल. नेहमीच अग्रेसर असतो प्रणवची बॅटिंग पाहण्याजोग्य असतं. युवा बॅटराने इथे मात्र चांगली कामगिरी या मॅचमध्ये देखील तो करत असताना मला आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 22 या आकड्यावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथून मात्र आता धावांचा आलेख अगदी जवळ येत असताना अवघ्या 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. हा फटका दमदार आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते शॉट कव्हरला. कुठली धाव इथे मात्र मिळणार नाहीये.
डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. धावांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा जास्तीच्या बनल्या, त्या अनुषंगाने इथे मात्र जमेशी बाजू ठरली ती म्हणजेच भिनार या संघासाठी. आणि त्या अनुषंगाने आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मधाच्या आतमध्ये भिनार संघाला आपण पाहतोय 5 धावा अजूनही बनवायच्या. MS धोनी स्टाईलने सामना संपवण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे, परंतु प्रयत्न असफल ठरतोय. हा देखील बॅक टू बॅक सलगचा दुसरा चेंडू डाट येतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, धावा बनवायच्यात 5 आणि नक्कीच या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. एकंदरीत विचार करता 9 चेंडूंचा गट शिल्लक आहे, 9 मध्ये बनवायच्यात 5. सेन्सिबल क्रिकेट. इथे मात्र 2 चेंडूवरती मागील प्रयत्न केले होते, त्याच्यावरती धावा आल्याने तदनंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. जेंटलमॅन पुश करो खुश रहोची भूमिका मैदानाच्या आतमध्ये साकारले ॲज अ बॅटर प्रणवने आणि त्याच्यावरती या 2 धावा. 2 धावेच्या मधीनं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचेल 24-24 या आकड्यावरती. अवघ्या 3 धावेंची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. येणारे 2 चेंडू निर्णायक असतील. रणजितने जर इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकले तर येणाऱ्या षटकामध्ये देखील समीकरण इथे मात्र वाखाणण्याजोगे असेल, यात मात्र शंका नाहीये. परंतु समोर असा बॅटर प्रणवच्या बॅटमधून 2 षटकार एक चौकारला होता, त्याच्या मधीनं आता मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 24 वरती. फटका दमदार, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतील आणि इथे मात्र कमालीचा झेल, फलंदाज फेल. बॅक टू द पवेलियन. प्रणवची खेळी अंत इथे मात्र झाला आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये देखील दाखल होईल. दरम्यान विकेटची प्राप्ती झाली. अंतिम चेंडू फेकण्यासाठी रणजित सज्ज होते आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती कपिल देखील दाखल झाला. 3 धाबा बनवायच्यात, अजूनही मास संपलेला नाहीये. आडवा बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा विजयाचा शंखनाद करणारा विजयी चौकार आणि विजय संपादित केलं ते म्हणजेच भिनार या संघानं. भिनार संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टफलक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल जुन आंदोरकी संघाचं देखील भरभरून कौतुक. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या पुढील मॅचचा आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट ज्याने 19 धावा करत एक महत्वाची विकेट देखील प्रस्थापित केली तो म्हणजे प्रणव ठरला या मॅचचा हिरो. प्रणव लगेचच या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रणवला देखील आपण देणार आहोत.